नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जनतेला आश्वासनं दिली जातात। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर भर सभेमध्ये फोन लावून संबंधित मंत्र्यांना निर्देश देताना दिसतात। मात्र त्यांच्या आश्वासनानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे। बाळासाहेब थोरातांनी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलंय। उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। एकनाथ शिंदेंचं संगमनेरमध्ये MIDCचं आश्वासन। अरे बाबा, हा एकनाथ शिंदे आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। शिंदेंसाठी थोरातांचा लाव रे तो व्हिडिओ। अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? असे उदय बोलतो। उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय। शिंदेंच्या आश्वासनावर बाळासाहेब थोरातांची टीका। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस सुरू आहे। मतदार या आश्वासनांच्या पावसात चिंब भिजताना दिसतात। असाच आश्वासनांचा पाऊस एकनाथ शिंदेंकडून सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय। एकनाथ शिंदेंनी नुकताच संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली। या प्रचार सभेत त्यांनी संगमनेर MIDC साठी थेट उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन लावला। बघा, गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे, नगर विकास पण माझ्याकडे आहे आणि आता उद्योगमंत्री आहेत। उद्योगमंत्री आपले उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळच्या इथे। पुढच्या 2 महिन्यात आम्ही नोटिफिकेशन जे करावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की करू। नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार हो। अरे बाबा, हा एकनाथ शिंदे आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। एकनाथ शिंदेंनी संगमनेर MIDC 2 महिन्यात मंजूर करून आणण्याचं आश्वासन देऊन टाकलं। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदेंच्या या आश्वासनांचा समाचार घेतला। यासाठी एकनाथ शिंदे प्रत्येक ठिकाणी कसा आश्वासनांचा पाऊस पाडतात याचा व्हिडिओ सभेत दाखवला। अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू। आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? लागतं का बघ? हॅलो, असे उदय बोलतो। उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय। लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप आश्वासनं दिली जात असल्याचा बाळासाहेब थोरातांनी आरोप केला। ही आश्वासनं अशक्य कोटीतली असली तरीही त्याची पर्वा केली जात नाही। मतांची बेगमी करण्यासाठी आणि टाळ्या शिट्ट्या मिळवण्यासाठी अशी वारेमाप आश्वासनं दिली जात असल्याचा आरोप थोरातांनी केलाय। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवी करावं लागते थोडी। इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बघा। लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा। अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगा।
एकनाथ शिंदेंनी पुढच्या 2 महिन्यात संगमनेरमध्ये MIDC आणण्याचं आश्वासन दिलंय. संगमनेरमध्ये MIDC आणणं हे खूप कठीण असंही काम नाही. जर तिथे मुद्दाम MIDC आणली नाही तर ती का आणली नाही याचाही मतदारांनी विचार करणं गरजेचं आहे. पण जर हे नुसतंच मतं मिळवण्यासाठी आश्वासन असेल तर मतदारांनी वारेमाप आश्वासनं देणाऱ्यांना धडा शिकवावा असा विचार पुढे येऊ लागलाय. कुणाल जमदाडे, झी 24 तास, संगमनेर.